आज आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. आपण ऑलरेडी याचा फर्स्ट पार्ट केलेला आहे आणि मी मुद्दाम वेळ वाचवण्यासाठी स्लाइड्स बनवल्या होत्या तुम्हाला. लास्ट टाइम आपण लेन्स म्हणजे काय असते पाहिलं, लेन्सच्या रिलेटेड टर्मिनॉलॉजीज पाहिल्या, त्याच्याशी रिलेटेड काही व्याख्या पाहिल्या. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस, त्याच्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर, पुन्हा प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण रे डायग्राम्सचे बेसिक 3 रूल्स पाहिले होते. त्या 3 रूल्स मध्ये काय होतं, लाईट जर पॅरलल काढला प्रिन्सिपल ॲक्सिसला तर रिफ्रॅक्शन नंतर तो प्रिन्सिपल फोकस मधून जातो. जर तो प्रिन्सिपल फोकस मधून टाकला तर पॅरलल जातो ॲक्सिसला, आणि जर आपण त्याला ऑप्टिकल सेंटर मधून प्रकाशीय मध्यातून टाकलं तर तो अनडेविएटेड पुढे जातो. विचलित न होता तो समोर सरळ मार्गाने निघून जातो. त्याच्यात आपण एक काल केस पाहिली होती की ऑब्जेक्टला आपण 2f1 आणि f1 च्या मध्ये ठेवलं. आठवते? 2f1 आणि f1 च्या मध्ये. तर इमेज कशी होते काय नाही हे आपण पाहिलं होतं. एकूण आपल्याला 6 केसेस पाहायच्या असतात. 6 केसेस. त्यातली पहा, ही जी केस होती, तुम्ही पहा इथं आपण घेतलेली ही केस काय होती, ऑब्जेक्ट f1 आणि 2f1 च्या मध्ये आहे. f1 म्हणजेच आपला पहिला प्रिन्सिपल फोकस. 2f1 चा अर्थच असतो सेंटर, सेंटर 1. त्याला आपण फोकस म्हणूनच पाहतो, म्हणून त्याला 2f1 लिहायची एक कन्व्हेन्शन आहे. तसा f2 आणि 2f2 असतो. लेन्सला नेहमी 2 फोकस, 2 सेंटर्स असतात. ठीक आहे. बाकी आता साइन कन्व्हेन्शन जेव्हा आपण पाहू तेव्हा तुम्हाला याची जास्त क्लॅरिटी येईल. आता बघा, ऑब्जेक्ट जेव्हा आपण f1 आणि 2f1 च्या मध्ये ठेवला तेव्हा इमेज कुठे बनली, बियॉन्ड 2f2, 2f2 च्या पलीकडे. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, प्रिपोजिशन इंग्रजीतलं. तर 2f2 च्या पलीकडे बनतं. बघा इमेज कशी आहे, रिअल, इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड. तर ही प्रतिमा आहे वास्तव, उलट आणि विशालित. ठीक आहे, मॅग्निफाईड. आता याच्यात ज्या बाकीच्या केसेस आहेत त्याच्यावर आपण फोकस करू. एकूण 6 केसेस आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, इन शॉर्ट 5 केसेस मध्ये इमेज बनते रिअल आणि इन्व्हर्टेड. 5 केसेस मध्ये. एकच केस आहे 6वी जिथे इमेज बनते व्हर्च्युअल अँड इरेक्ट. सेम तुम्ही पाहिले मिरर मध्ये पण घडतं. 9th स्टँडर्डला हे तुम्ही शिकलेले. आता हा काय म्हणतो पहा, आपण जर या ठिकाणी लेन्स लेन्स इमॅजिन केली, लक्ष द्या. जर आपण लेन्स इमॅजिन केली तर या पद्धतीने आपण लेन्स पाहू. ही लेन्स आहे. या लेन्सला आपण एक प्रिन्सिपल फोकस घेऊ, सॉरी ॲक्सिस घेऊ, आणि या ठिकाणी कोण आहे, ऑप्टिकल सेंटर. इथे f1 आणि इथे 2f1. ठीक आहे. इथे f2 आहे आणि इथे 2f2. आता ऑब्जेक्ट आपण कुठे कुठे ठेवतोय त्याला वेगवेगळ्या कलरने आपण चेक करू. चलो. ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. आता याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट असते, ती पुढे शिकाल तुम्ही. इन्फिनिटी आहे म्हणजे ऑब्जेक्ट आपण इकडे इनफायनाइट डिस्टन्सवर ठेवला. हा इनफायनाइट डिस्टन्स आहे. तर असं समजा दिस इज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. तर आपल्याला पाहतो की इमेज कुठे बनते, f2 वर. असं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असतो, ऐका मी काय सांगतोय, तेव्हा फक्त त्याच्यातून येणाऱ्या पॅरलल रेजच पाहिल्या जातात. ठीक आहे. तर तुम्ही असं नाही म्हणायचं सर आम्ही एक कशातून टाकू, ऑप्टिकल सेंटर मधून. ठीक आहे. ऑप्टिकल सेंटर मधून टाकता येणार नाही का, तर टाकता येईल, नो डाऊट. तुम्ही एक साधं इमॅजिन करा, इनफायनाइट डिस्टन्सवर असलेला ऑब्जेक्ट खूप लहान असेल ना, त्याला आपण एक पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो. एक बिंदू स्त्रोत म्हणून त्याला पहा. खूप दूर आहे. आपण एखाद्या हायवेवर आहे, खूप लांबपर्यंत हायवे, खूप लांबचे येणारं व्हेकल पाहिलं तर ते आधी खूप बारीक दिसतं. याचा अर्थ काय, ऑब्जेक्ट जस्ट बिहेव्स लाईक अ पॉइंट ऑब्जेक्ट. तर पॉइंट ऑब्जेक्ट आता असं समजा की इन्फिनिटीवर असलेल्या ऑब्जेक्ट पासून येणारा एक पॅरलल रे असेल. तो पहिला नियम काय सांगत होता, रिफ्लेक्शन नंतर कुठून जाईल, फोकस मधून जाईल. 3 रूल पाहिले होते आपण लास्ट पिरियड मध्ये. आणि दुसरा कुठून काढेल,
ऑप्टिकल सेंटर मधून. आता पॉइंट ऑब्जेक्ट तर याच लाईनने येईल, म्हणजे तो काय होईल, सरळ निघून जाईल. म्हणजे सांगा इंटरसेक्शन कुठं आलं, F2 वर आलं. म्हणून इथे म्हटलेलं आहे, इन्फिनिटीवर म्हणजे अनंतावर जर वस्तू असेल तर प्रतिमा बनते F2 वर, इमेज बनते F2 वर. आता ही इमेज रिअल आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला F1 च्या ऑब्जेक्टची F2 कडे म्हणजे अदर साइड ऑफ द लेन्स इमेज भेटते, दिलेल्या लेन्सच्या विरुद्ध बाजूला जेव्हा प्रतिमा मिळते तेव्हा ती रिअल असते. ठीक आहे. आता हा पॉइंट ऑब्जेक्ट आहे, याची इमेजच फोकसवर बनते. म्हणजे बघा इमेज एका पॉइंट एवढी बनते. इथे तुम्हाला दिसतोय का ऑब्जेक्ट असा बाणासारखा? नाही. म्हणजे इमेज कशी आहे, पॉइंट साइज आहे. बघा इमेज कशी आहे पहा, पॉइंट लिहिले इथं. तर ती पॉइंट साइज असते, म्हणजे ती एका बिंदू एवढी असते. अतिशय छोटी इमेज आहे. याचा अर्थ असा नाही की तो पॉइंट आहे. इमेज एका पॉइंट सारखी दिसते. कळलं? यानंतर कोणती केस आहे पाहाल. ऑब्जेक्टला कुठं आणला आता आम्ही, बियॉन्ड 2F1 म्हणजे इन्फिनिटी याला थोडंसं जवळ आणलं. आणलं? बियॉन्ड म्हणजे थोडं पलीकडे. तर स्टोरी काय चालेल, इमेज कुठं बनतो म्हणतो हा, F2 आणि 2F2 च्या मध्ये. तर पहिला नियम, पॅरलल टाकलं तर फोकस मधून जाईल. झाली पहिली केस. सर याच्यात काय केस आहे, आठवा. जर आम्ही ऑप्टिकल सेंटर, आता इन्फायनाइट डिस्टन्स वर नाहीये, ऑब्जेक्ट खूप जवळ आलाय, खूप जवळ आला, त्याचा अर्थ ऑब्जेक्ट आता स्पष्ट दिसायला लागला. तो आता पॉइंट राहिला का, नाही, खूप जवळ आला. तर बघा खूप जवळ आला तर तुम्ही बिलकुल टाकू शकता. आलं इंटरसेक्शन इथं. आता इंटरसेक्शन बिलकुल तुम्ही पहा कुठं दिसतं, इथे इंटरसेक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट असा दिसेल. तर एक काम करू, ही इमेज अशी होईल इंटरसेक्शनवर. नीट लक्ष द्या. बघा इमेज कुठे आहे, F2 आणि 2F2 च्या मध्ये आहे. बघा F2 आणि 2F2 च्या बिटवीन. हे पाठ करायचं नाही, म्हणून तुम्हाला सांगायलो. ह्याची एक प्रोसेस आहे लक्षात ठेवायची. सुरुवात नेहमी कुठून करत चला, इन्फिनिटी पासून. तुम्हाला सांगतो, सुरुवात नेहमी इन्फायनाइट करायची. पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठे ठेवा, इन्फिनिटीवर. मग आणून कुठे ठेवा, 2F1 च्या जस्ट मागे. तिसऱ्या केसला कुठे ठेवा, 2F1 वर. मग कुठे ठेवा, 2F1 आणि F1 च्या मध्ये. सर ते तर इथं दिलंच नाही, ते आपण मागेच पाहिले. एक एक्झाम्पल म्हणून पाहिले. इथं वर लिहिले अदर केसेस. तर 6 केसेस पैकी एक आपण मागे पाहिली होती. मी तुम्हाला क्रम सांगायलो. परीक्षेत सुद्धा हा क्रम कसा लक्षात ठेवायचा. तुम्हाला जर 4-5 मार्काचा प्रश्न आला, टेबलच तयार करा म्हणून, आणि दुसरा एखादा प्रश्न सोडवता येत नसेल, तर यू हॅव टू सॉल्व धिस. तिथे तुम्ही काय डोकं लावणार, क्रम लक्षात ठेवणार. पहिल्यांदा ऑब्जेक्टला कुठे ठेवाल, इन्फिनिटी. मग कुठे ठेवाल, 2F1 च्या जस्ट मागे. मग करेक्ट 2F1. मग 2F1 आणि F1 च्या मध्ये. मग करेक्ट F1 वर, आणि F1 आणि O च्या मध्ये. 6 केसेस झाल्या. तर सगळ्यात खराब केस आहे शेवटची, जिथे गाडी उलट होते, पलटी मारते. समजलं? तर चला, बरं इमेजचा खेळ कसा होतोय, तुम्ही नीट बघा मी काय बोलायलो, गोष्टींकडे लक्ष द्या. आम्ही जर ही पहिली केस मानली इन्फिनिटी, तर इमेज कुठं बनली होती, F2 वर. तर कळलं का, पहिल्यांदा इमेज एक पॉइंट होती. सेकंड केस मध्ये ऑब्जेक्ट थोडा पुढे आणला तर इमेज थोडी मागे आली, सॉरी पुढे गेली. इमेज पुढे चालली आहे, दिसते. आधी इथं होती ना इमेज, का इकडे आली का पुढे गेली, पुढे गेली. ती बघा थोडीशी आता दिसायला लागली. म्हणजे बघा पॉइंट पासून ती कशी झाली, स्मॉल. इन्व्हर्टेड आहे, रिअल आहे. म्हणजे प्रतिमा वास्तवही आहे, उलटही आहे, आणि आकाराने लहान आहे. थर्ड केस, उचला आणि कुठं आणा, करेक्ट 2F1 वर आणा. मी मुद्दाम कलर चेंज करून दाखवतोय सगळ्या केसेस. 2F1 ची पहिली स्टोरी, पहिला आपला तोच नियम. कुठून जाणार, F1 मधून जाणार, सॉरी F2 मधून जाणार पहिली केस. दुसरी ऑप्टिकल सेंटर मधून. तर बघा आलं इथे. आता तुम्ही चेक करा इमेज कुठे बनली. बघा इंटरसेक्शन जवळपास इथंच आहे, येतोय अंदाज. हे
याचं इंटरसेक्शन इथं होतं, हे इंटरसेक्शन इथं होतं, याचं इंटरसेक्शन इथं आहे. कळतंय? आता बघा, ऑब्जेक्ट कुठं आणला? करेक्ट 2F1 वर. तर इमेज कुठे बनली? 2F2 वर. 2F1 म्हणजे C1 होता ना, आणि हा कोण आहे? 2F2 म्हणजे C2 आहे. ऑब्जेक्ट जेव्हा आपण सेंटरवर ठेवतो तेव्हा इमेज सेंटरवरच बनते. आठवा 9वी काय शिकलो होतो आपण? इथे ऑब्जेक्ट ठेवायचा आणि इमेज इथं बनायची. 9वीच आठवत असेल तर. ठीक आहे? तर एक नियम लक्षात घ्या. ऑब्जेक्ट सेंटरवर आहे तर इमेज आहे सेंटरवर बनणार. फक्त लेन्स मध्ये काय होतं? C1 वर असेल तर C2 कडे इमेज बनते. आता तुम्ही नीट पहा स्टोरी काय झाली. लक्षात घेत चला. आपण या स्टोरीला असं चेक करतोय. पहिल्यांदा इमेज कशी होती? पॉइंट होती. मग काय झाली? स्मॉलर. आता थोडीशी मोठी झाली, पण सेम साईज आहे. म्हणजे बघा जेवढा ऑब्जेक्ट आहे, बघा जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढीच इमेज आहे. ठीक आहे. आता हे काय फार स्केल लावून काढलं नाही आपण. माझा एक व्हिडिओ याच्यात मी स्केल लावून तयार केलेले आहे. तर तुम्ही फक्त समजून घ्या. कधीही एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला MCQत विचारू शकतात, दिस स्टेप. अशी कोणती जागा आहे जिथे वस्तू ठेवल्यानंतर इमेज त्याच साईजची बनते? दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर. लेन्सच्या केसमध्ये काय म्हणाल? C1 वर ठेवलं तर C2 वर इमेज बनते. आता C1 ला 2F1 म्हणतो आपण, त्याला 2F2 म्हणतो. क्लिअर? आता बघा हळूहळू इमेज मोठी होत चालली आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जसा जवळ येतोय तसा तो मोठा दिसेल ना, तर त्याची इमेज मोठीच बनेल ना. खूप दूरवरचा ट्रक पॉइंट सारखा दिसत होता. आधी तर कळलंय नाही तो ट्रक आहे का दुसरं कोणतं वाहन आहे का ऍक्च्युली कुठला प्राणी येतोय. पण जसा तो जवळ येईल अप्रोच करेल तेव्हा कळेल, अरे हा, दोन पायाच्या आधी एक पाय दिसायचा, आता म्हणजे एक चाक दिसायचा, आता दोन चाक दिसायला लागले समोर. तर याचा अर्थ कळला की आता मोठा ट्रक आहे. आता ते जवळ येत असताना फक्त त्या रस्त्यात समोर उभं राहू नका स्ट्रेट लाईन मध्ये, हे नाही, साईडने चेक करा फक्त. तर तुम्हाला लक्षात येईल की जसजसा ऑब्जेक्ट लेन्सच्या जवळ आणत आहोत तशी इमेज मोठी होत आहे आणि ती दूर जात आहे बघा, लेन्स पासून दूर जात आहे. नेक्स्ट केस. आता ऑब्जेक्टला उचलून कुठं आणाल? करेक्ट, करेक्ट F1 वर. सर मधली केस झाली मागे. कुठे इमेज बनली होती आठवा? F2 च्या इकडे बनली होती आठवा, ती मागची केस. कारण आपण पुढे चाललोय ना. आता असं होईल का सर हे 3 झाले, जाऊ दे आता ऍडजस्ट करू इथं जागा दिसायली म्हणून? असं नसतं. याच्यानंतरची जी केस आहे, चला वाटल्यास एक काम करा, ही केस इथंच घेऊन टाका. ऑब्जेक्टला कुठं आणलं? 2F1 आणि F1 च्या मध्ये. तर पहिली स्टोरी हीच चालेल? बिलकुल. ही आली इथे, ही झाली याची स्टोरी. दुसरी इथून टाकली तर इथे बघा इंटरसेक्शन साधारणतः इथे कुठतरी आहे. इंटरसेक्शन जर नीट पाहाल तर बघा इथे कुठेतरी आहे. 2F2 च्या पलीकडे गेली आणि बघा आता मात्र व्हेरी लार्ज ऑब्जेक्ट एवढा आहे, इमेज खूप मोठी झाली. त्याच्यावरून तुम्हाला इथं कळतं. आता ती लार्ज असेल, व्हेरी लार्ज म्हणण्यापेक्षा या केसमध्ये ती कशी बनते? लार्ज बनते. इथं कोणती आहे? सेम साईज. इथे कशी आहे? लार्ज. इथे कशी होती? पॉइंट. आणि इथे काय होती? स्मॉल. तर आधी एकदम बिंदू, मग थोडी दिसायला लागली लहान, मग झाली इक्वल साईजची, त्यानंतर झाली मोठी, मग झाली फारच मोठी. फार मोठी नंतर फार मोठीच होत राहणार. एवढी मोठी होईल की दिसणारच नाही, कारण ती इरेक्ट होईल, ती स्क्रीनवर येणारच नाही. ही स्टोरी चालते. आगे बढो. लास्ट केस नाही हे राहील F1 वर घेऊन या. बर, इथपर्यंत आता मला वाटते हे बाकीच्या केसेस कळल्यात. चला एक काम करू आपण. लक्ष द्या. आता ऑब्जेक्टला कुठं आणायचं आहे आम्हाला? हा, आता ऑब्जेक्ट आपण आणला करेक्ट F1 वर. तर पहिली रे डायग्राम क्या बनेगा? पॅरलल टाकलं तर F2 मधूनच जाणार, नो डाऊट. F2 मधूनच जाणार. अरे वा, थँक्यू.
जे काय दिले ते काहीतरी दिले ना बाबा. हा, म्हणजे आम्ही आहेत घरात असं कळलं ना. हा, आता सांगा कुठे गेलं रे. हा, बघा हे काय व्हायला लागलं. पॅरेलाल दिसला. पॅरेलाल दिसला. खाली हो म्हणायचं बघा, त्यांनाही दिसलं. सांगा बरं जाऊन कुठे भेटतील. तुम्ही म्हणता सर पॅरेलल लाईन कशा इन्फिनिटीला भेटतात. भेटतात. पुढे चालून कळेल फ्युचरमध्ये. ठीक आहे. फ्युचरमध्ये म्हणजे अजून एक 10-20 वर्षानंतर नाही, 3-4 महिन्यानंतर जेव्हा मॅथ शिकायला सुरू कराल 11वीच, ट्रिग्नोमेट्रीचे ग्राफ शिकू आपण, त्यावेळेस तुम्हाला अरे बापरे असं असते का. तर त्याला आपण म्हणतो टँजंट ॲट इन्फिनिटी. कुठे जाऊन भेटते इन्फिनिटीला. त्याला म्हणतात ऍसिम्पटोट. ऍसिम्पटोट म्हणतात त्याला. ठीक आहे. असो, ऑब्जेक्टची ही लास्ट केस आहे बेटा. याच्यानंतर डोळ्यावर ताण येतो. कळलं. आता हा रिमोट आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. आता इथं लेन्स आहे ना डोळ्यात, आणि लेंस के आगे लेंस है डिफेक्ट दूर करने के लिए. ठीक आहे. तर या पद्धतीनं चालेल. तर ही ही असते तुमची लास्ट केस, जिथपर्यंत तुम्ही इमेजला पाहू शकता. ओके ओके, ठीक आहे. बघा F1 वर ठेवल्यावर इमेज कुठे गेली इन्फिनिटीवर. रिअल इन्व्हर्टेड आहे बिलकुल, खूप मोठी इमेज बनेल ना अशी. बघा ही गेली इकडे इन्फिनिटीवर, व्हेरी लार्ज. दिसलं. व्हेरी लार्ज तेच होते हे. तर हे फार मोठं झाले, व्हेरी लार्ज. आता ह्याची अवकाश संपली. आता जर आम्ही हिम्मत केली थोडी, F1 आणि ओच्या मध्ये, F1 आणि ओच्या मध्ये, ठीक आहे, आणा F1 आणि इथं ओ आहे, इथं कुठेतरी आणा ऑब्जेक्टला. आता याची अडचण काय होते माहितीये. आता तुम्ही पहा, पहिली केस तर बिलकुल अशीच होईल. हे मस्तपैकी कशातून जाईल, F2 मधून जाईल. दुसरं कुठून टाकता तुम्ही, बघा हे असं लांब जाईल. दिसते. अरे मी दुसरंच पकडलं. हा, हे इथं आहे, दिसलं. आता याच्यावर एक अंदाज आलाय का हे पॅरेलाल नाहीये. आता ते डायव्हर्ज व्हायले. आता इन्फिनिटीवर जाऊन भेटणार नाही. ऍसिम्प्टोट नाही. पॅरलल लाईन्स इन्फिनिटीवर भेटतात. नॉन पॅरलल लाईन डायव्हर्जिंग जर असतील, डायव्हर्ज व्हायलेत, दूर चाललेत, तर सर मग आता यांचे भांडणं कशी मिटवावं. काही नाही बेटा, आता याला उचला मागे. हे इथे आपल्याला दिसेल. कळलं. आणि ही स्टोरी चालेल अशी. असं असते रे सायन्स. सांगा ऍक्च्युली भेटत होते का लाईन्स. जबरदस्ती मागे भेटवल्या, म्हणून ती इमेज रिअल नसते. तुम्हाला परवाच बोललो होतो, रिअल इमेजची डेफिनेशन काय, जिथे ऍक्च्युली मीट होतात. ठीक आहे. हे ऍक्च्युली नाही, आपण मागे घेऊन गेलो त्याला. तर इमेज कुठं बनली बघा, सेम साइड ऍज ऑब्जेक्ट. ठीक नाही. जिकडे ऑब्जेक्ट होता तिकडेच बनली. थंड होतं काय, गरमच आहे. ठीक नाही. सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट, जिकडे वस्तू होती तिकडेच प्रतिमा बनते. कशी आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इरेक्ट आहे बघा, सरळ झाली. इतका वेळ प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली इमेज होती. लास्ट केस आहे जी वर जाईल, म्हणजे ती होईल सुलट प्रतिमा. इरेक्ट म्हणजे सुलट, पहिले उलट होता आता सुलट. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, खरी नाही, वास्तव नाही, आभासी. आणि लार्ज आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. आता ह्याच्या पुढे काय होऊ शकत नाही. आणि सांगा बरं इथंच ऑब्जेक्ट आणला तर आणता येणार नाही का. आणता येईल की नाही तो ऑब्जेक्ट. आणायचं नसते, कारण ती इमेज डिफाईन्ड नाही. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. छान, हुशार आहात तुम्ही. 1 मिनिटाला बघून घ्या. हा जो तक्ता आहे तुमच्या समोर, याच्याशिवाय तुम्हाला एकही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येणार. दिस इज द मेन पार्ट ऑफ दिस चॅप्टर. साइन कन्व्हेन्शन 1 मिनिटात मनातल्या मनात वाचा. ऐका. नाव लेट अस मूव्ह द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, साइन कन्व्हेन्शन अँड फॉर्म्युलाज. आपण ह्याला चिन्हांचे नियम म्हणतो, किंवा संकेत म्हणतो. चिन्ह संकेत कुणी दिलेत, कार्टेनिस, कार्टेशियन, हे की नाही.
हे हुशार कार्ट होतं. दिस इज इट इज गिव्हन बाय द ग्रेट मॅथेमॅटिशियन रेने देकार्त. त्याचं नाव रेने देकार्त होतं. मला वाटतं इतिहास भूगोलमध्ये कधीतरी तत्ववेत्ता म्हणून वाचला असेल ना? हां. रेने देकार्त यांचं एक पुस्तक होतं. तो एक फिलॉसॉफर होता, पण तो एक चांगला मॅथेमॅटिशियन पण होता. त्यानं हे नियम दिले होते. रेने देकार्त याच्या नावावरून कार्तवरून ह्याचं नाव कार्तेशियन असं आलेलं आहे. का अर्थ आहे ते, आपण त्याचं कार्ट केलं. ठीक आहे. आपल्या हातात आल्यावर आपण रोस्ट करतो, हे की नाही? तर त्याचं रोस्टिंग केलं आपण. पण जाऊ दे आपली तेवढी अवकात नाही त्याला रोस्ट करण्याइतकी. मोठा माणूस आहे. तर त्याने आपल्याला सांगितलंय बघा प्रॉब्लेम काय होता, जेव्हा आपण एखादा मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला वापरतो, तेव्हा अडचणी येतात, की साइन कन्व्हेन्शन्स नाही कळले, तर इमेज नेमकी कुठे बनली? लेफ्टला, राइटला, हे नाही? वस्तू कुठे ठेवली? इमेज खाली गेली का वर आहे? ते हे खाली, वर, लेफ्ट, राइट कशाबद्दल बोलते? प्लस मायनस बद्दल बोलते. चिन्हांबद्दल बोलतं. डायरेक्शन आणि म्हणून आपण एक डायरेक्शनचे काही नियम ठरवायला पाहिजे. जसं आपण या हाताला डावा हात म्हटलेले, याला उजवा हात म्हटलेलं. आपल्याला लहानपणापासून तसं शिकवलंय आई-वडिलांनी. हा डावा हात आहे, उजवा हात आहे. आता जन्मलेल्या लेकराला जस्ट ट्रेनिंग दिलं. ह्याला उजवा आणि ह्याला डावा म्हणलं, तर मोठेपणी ते ह्यालाच उजवा म्हणेल. इट्स कन्व्हेन्शन. एकदा डोक्यात बसलं की बसलं. हे की नाही? म्हणजे समजा नंबर लाईन घेतली. तू कुठं पळायला? एक नंबर लाईन घेतली. इथे कोण आहे? ओरिजिन. आम्ही इकडे प्लस म्हणले आठवते? आणि इकडे मायनस म्हणले. ठीक आहे. समजा मोदी साहेबांनी सांगितलं आज रात्रीपासून इकडं प्लस आणि इकडं मायनस म्हणायचं. ते नोटबंदी सांगितली तशी. डायरेक्ट सांगितलं संख्या रेषा बंदी. आहे की नाही? त्या सांगितलं की तुम्ही ओरिजिनच्या राइटला आता लेफ्ट म्हणायचं आजपासून. याला राइट म्हणायचं. किती परेशानी होईल आपली. सगळं मॅथेमॅटिक्स बदलेल की नाही? चुकणार काही नाही. आहे की नाही? तुम्हाला आठवतंय स्कॉलरशिप किंवा बुद्धिमत्तेमध्ये असे प्रश्न असायचे बघा. प्लसला मायनस म्हणलं, मायनसला डिव्हिजन म्हटलं, डिव्हिजनला मल्टिप्लाय म्हटलं. आठवतंय का? आणि मायनसला हे झालं. आता तुम्ही मल्टिप्लायला प्लस म्हटलं, तर याची किंमत काय राहील? आता बघा इथे डिव्हिजनला काय म्हणलंय? मल्टिप्लाय. तर इथे मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय बघा 1 मिनिट आपला ब्रेनच काम करत नाही. अरे ये क्या सर्कस है भाई? हे हे सगळं काय? दाद्या तुम्हाला कोण उत्तर काढा म्हणाले. नको तिथं डोकं लावता. ताण देऊ नका, ते आधीच आजारी आहे. कुठेही तसं. मला फक्त तुम्हाला एक गोष्ट काय सांगायची, की दीज आर कन्व्हेन्शन्स. आपल्या ब्रेनला त्याची सवय झालेली आहे. आपल्याला हेच जर ह्याला तुम्ही डायरेक्ट डिव्हिजन, मल्टिप्लाय म्हणलं तर हे पटकन सॉल्व्ह होऊन जाईल. पण ह्याला तुम्हाला बघायचं हां, डिव्हिजन कोण आहे? मल्टिप्लाय. ह्याला मल्टिप्लाय, मल्टिप्लायला प्लस, प्लसला मायनस, मायनसला डिव्हिजन. असं मागे-पुढे केलात तर याचं सगळं चिन्हच बदलेल, आन्सर बदलेल. म्हणजे आपण काय केलं? संकेत बदलले. हा तोच. तर हे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपण एक साइन कन्व्हेन्शन फॉलो करतो आणि ते साइन कन्व्हेन्शन कार्तेशियन यांनी आपल्याला दिलं. हे चिन्ह संकेत खूप महत्वाचे आहेत. आता नीट ऐका काय-काय बोलतो मी. ठीक आहे? आता यांचं असं आता यांचं म्हणणं काय होतं बघा. हां, पहिला नियम काय पहा? ऑप्टिकल सेंटर इज द ओरिजिन. आता तुम्ही याला एका नंबर लाईनसारखं पहा. नंबर लाईनवर कसं करत होतो आपण? इथे 0, इकडे प्लस, इकडे मायनस, वर प्लस, खाली मायनस. पण हे ॲज इट इज असं नाही घ्यायचं. हे तुम्हाला फक्त कळण्यासाठी आहे. कारण याचा रूल नंबर 2 आणि 3 जास्त इम्पोर्टंट आहे. तिथून तुमचं 11-12 स्टँडर्डचं पण रे ऑप्टिक्स चांगलं बनेल. पहिला नियम लक्षात घ्या. हा जो प्रकाशीय मध्य आहे, ऑप्टिकल सेंटर आहे, सगळे अंतर इथून मोजायचे. मी जर म्हटलं, की नंबर लाईनवर इथे 5 आहे, याचं मीनिंग काय? 0 पासून तो 5 दूर आहे. पण इथे 4 पासून तो एकच अंतर दूर आहे ना. तर तुम्ही याचा डिस्टन्स 5 कशामुळे म्हटलं? इथून मोजलं. तसं ऑप्टिक्समध्ये सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचे?
ऑप्टिकल सेंटर पासून. हा पहिला कन्व्हेन्शन आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे पण अंतर दिले जातील ते सगळे तुम्ही कुठून मोजणार? 0 म्हणजे ओ पासून. ओ पासून पहिला नियम समजला. कन्व्हेन्शन आहे. आता आपल्या मनानं हे म्हणायचं नाही सर हे अंतर कुठून मोजलं, नंतर तोंडवर कोण विचारायचं नाही. आताच क्लिअर करायचं. एक्स ऍक्सिसला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटलंय. बघा एक वाय ऍक्सिस पण असेल ना याला. तर वाय ऍक्सिस इज नॉट कन्सिडर्ड हिअर. असतो पण तो प्रिन्सिपल ऍक्सिस नसतो. मुख्य अक्ष कोण असेल? एक्स अक्ष असेल. आता हा मेन नियम आहे. डिस्टन्स इज मेजर्ड इन डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट. जिकडून आपाती किरण येत आहे त्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह म्हणायचं. फॉर एक्झाम्पल मी जर ऑब्जेक्ट इथं ठेवला तर बघा इन्सिडेंट रे असा येईल की नाही? तर इन्सिडेंट रे ज्या डायरेक्शनला जात आहे तिकडे प्लस माना. हा मेन नियम आहे. नाहीतर सर तुम्ही म्हणले 0च्या राईटला प्लस लेफ्टला मायनस. रॉंग. चुकून जर ऑब्जेक्ट इथं असेल आणि इकडून इन्सिडेंट रे असेल तर इकडे प्लस होईल. आता कळलं का? नाहीतर इथं गोंधळ होतो. म्हणून हा नियम खूप महत्वाचा आहे. ऑब्जेक्ट ज्या डायरेक्शन मध्ये इमेज घेऊन लाईट घेऊन जात आहे त्याच्या डायरेक्शनला काय म्हणा? पॉझिटिव्ह. म्हणून आपण इकडे पॉझिटिव्ह सध्या आता ऑब्जेक्ट इथे ठेवतो ना आपण, म्हणून डिस्टन्स इज अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट. म्हणजे जर तुम्ही या डायरेक्शनला प्लस मानलं तर या डायरेक्शनला निगेटिव्ह मानायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट हा. हे खूप महत्वाचं आहे. हे दोन नियम समजले. दीज आर स्टार रूल्स. कारण याच्यामध्ये नाहीतर नंबर लाईन सारखं 100% ट्रीट नाही करायचं. फक्त तुम्हाला कळण्यासाठी. बाकी नंबर लाईन सारखंच काम करतंय. अपवर्डचे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह. बरोबर आहे. बघा अपवर्डला कोण आहे? पॉझिटिव्ह. हे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह राहतील. डाऊनवर्डचे डिस्टन्सेस निगेटिव्ह राहतील. वर हे खाली. म्हणजे आता तुम्ही बघा इमेज खाली जेव्हा बनत होती की नाही ती सगळी इमेजची हाईट निगेटिव्ह होणार. सर हाईट कशी निगेटिव्ह? इट्स ऍक्च्युअली हाईट मीन्स हिअर डिस्प्लेसमेंट. प्लस मायनसचा अर्थ काय? डायरेक्शन बेस. ऑब्जेक्ट असा आहे, पेन असा आहे, त्याची इमेज जर अशी बनली तर याला मी प्लस मानणार. टेबलला प्रिन्सिपल ऍक्सिस मानलं याला प्लस मानणार, याला मायनस मानणार. तरच तुमचे आन्सर येतात. नाही तर सगळं चुकणार. लक्षात ठेवा. या नियमांशिवाय हा चॅप्टर पुढे जात नाही. डिस्टन्स हे केलं. अपवर्ड डायरेक्शनला काय म्हणाल? पॉझिटिव्ह. डाऊनवर्डला निगेटिव्ह. आता हा सगळ्यात मेन आहे जिथे मुलं चुका करतात. वर एक स्टार केला, याला 2 करू. कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर त्याचं फोकल लेंथ जी असते ती नेहमी पॉझिटिव्ह असते. कसं काय? पहा या मागे, तू नको, इथे या. कोणती लेन्स आहे? कॉन्व्हेक्स असेल. आपण रे डायग्राम कॉन्व्हेक्स साठी जनरली पाहतो. कॉन्केव्हच्या नसतात का सर? असतात. एकच रिझल्ट असते नेहमी. म्हणून रिझल्ट एकच असतो. व्हर्च्युअली रेक्ट, मॅग्निफाईड. संपलं. त्याच्यामुळं त्याला कधीही टेबल म्हणून पाठ करायचं नाही. टेबल म्हणून फक्त कोणता लक्षात ठेवणार? कॉन्व्हेक्स. आता मी काय सांगालो बघा. कॉन्व्हेक्सचा फोकस कुठे? दिसलं? इन्सिडेंट रेची डायरेक्शन कोणती होती? पॉझिटिव्ह. इकडे हे पॉझिटिव्ह आहे. दाबा इकडे पॉझिटिव्ह मानायला की नाही आपण. आणि फोकस कुठे आहे? पॉझिटिव्हला. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ आठवते डेफिनेशन? ओ आणि एफ मधलं डिस्टन्स ही आहे फोकल लेंथ. तर कॉन्व्हेक्सची फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची. तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स आहे असा प्रश्न आला, एफ दिलं की त्याला प्लस मानायचं. काहीही लिहिताना न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना प्लस मायनस धरूनच करायचं. नाहीतर सगळं आन्सर रॉंग येणार हा. कारण तुम्हाला विचारतात रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, नेचर ऑफ द इमेज असं विचारतात. मला नाही वाटत शाळेने एवढं डीप मध्ये काही सांगितलं असेल. भगाओ, सिर्फ भगाओ. क्यों? हमको एग्जाम लेने हैं बस. बच्चों को कुछ आए ना आए, एग्जाम लेना है बस. माझा फोकस लर्निंग वर असतो. ऐका, फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची नेहमी कशी घ्यायची? पॉझिटिव्ह. आपल्या मनानं बदलायची नाही. कॉन्केव्ह लेन्सची कशी घ्यायची? असं का बरं? आठवा, कॉन्केव्ह लेन्स अशी आहे ना, आठवते?
आपण पाहिलं कॉन्केव्ह लेन्स ही डायव्हर्जिंग लेन्स आहे. मी जर इथं ऑब्जेक्ट ठेवला, इथून घेतलं तर हे इकडे जाईल. कळतंय तुम्हाला? दुसरा जर एक आपण रे घेतला, तर तो असा कुठेतरी जाईल. तर तुम्ही बघा, याचं याचं जे काही इंटरसेक्शन आहे ते इकडे कुठेतरी येईल. आपण मागे घेऊ. तुम्ही असं इमॅजिन करा ना, एक इकडे गेलं, एक इकडे गेलं. हे एकमेकांना भेटतील का? कुठे भेटतील ते? ते भेटणार कुठंच नाहीत. आपण त्यांना भेटू जबरदस्ती. म्हणजे ही व्हर्चुअल इमेज राहील की नाही? आणि सांगा बरं ते भेटायलेत कुठं? लेफ्टला. इकडे डायरेक्शन कोणती आहे? आणि ऑपोझिटची डायरेक्शन कोणती आहे? हे तेच सांगितलं की नाही? तर फोकस निगेटिव्हकडे आला की नाही? म्हणून कॉन्केव्ह लेन्सचा फोकस कसा घ्यायचा? निगेटिव्ह. हे खूप जणाला माहीत नसतं. त्याचं रिझन कळलं काय? व्हेरी इम्पॉर्टंट. चला फास्टमध्ये ह्याच्याकडे न पाहता सगळे कुठून मानणार? ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन मानणार. सगळे डिस्टन्सेस तिथून मोजायचे. इन्सिडेंट लाईटच्या डायरेक्शनचे, ऑपोजिटचे, अपवर्डचे, डाउनवर्डचे, फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह लेन्स. बस. आता मजा प्रश्न होताना बघत नाही. नाव द लास्ट पार्ट चॅप्टर संपतो इथं तुमचा. लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकन्स, पॉवर ऑफ लेन्स. एवढं वाचलं म्हणजे झालं का? नाही. चालेल. सर येतात म्हणजे खाली वेळ. तर नाही, वेळ नाहीच आहे. आपण याच्यावर उद्या डिस्कस करू. आता इथपर्यंत चांगलं. साइन कन्व्हेन्शन नीट करा. उद्या हा चॅप्टर संपून मी याचे धड्याखालचे न्यूमेरिकल्स घेऊन टाकणार आहे लगेच. बाकी प्रश्न सोपे असतात. तिकडे जाऊन